तुम्ही असंच वागणार आहे, तुम्ही वायात जाणार आहे, तुमची जात अशीच आहे, तू किती आहे, तू हे माझे शब्द नाहीये, हे शब्द आहेत कोथरूड पोलीस स्टेशनच्या PSI मॅडम पाटील मॅडम यांचे, प्रेमा पाटील मॅडम। या प्रकरणामुळे पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनच्या PSI प्रेमा पाटील सध्या चर्चेत आल्यात। त्या कोण आहेत पाहूयात। फक्त पोलीस ऑफिसर हीच त्यांची ओळख नसून सौंदर्य स्पर्धेमध्ये यश मिळवलेले ऑफिसर म्हणून त्यांना ओळखलं जातं। पाटील या सांगलीतील पलूस जवळील पुणेदी या गावच्या आहेत। त्यांचे वडील महावितरणमध्ये नोकरीस होते, जे आता निवृत्त झाले, तर त्यांची आई गृहिणी आहे। पाटील 2011 साली पोलीस सेवेमध्ये दाखल झाल्या। त्यांनी रनिंग मिसेस इंडिया 2019 हा किताब पटकावला। त्यावेळी त्या प्रचंड चर्चेत आल्या होत्या। त्यांनी गुन्हे शाखा आणि विविध डिपार्टमेंटमध्ये काम केलं असून सध्या पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे। परंतु सध्या प्रेमा पाटील या चर्चेत आलेल्या आहे। 3 मुलींना पोलीस स्टेशनच्या वरती रिमांड रूम मध्ये मानसिक छळ केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। तुम्ही मुली राहता म्हणजे मुलं तुमच्या रूम वरती येत असतील। तुम्ही लेस्बियन्स असाल, तुम्हाला मायबापाने टाकून दिले, तू उलट उत्तर देतेस, तुझा हा ॲटिट्यूड आहे तर एक दिवस कोणीतरी तुझा मर्डर करेल, तू नीट जगू शकणार नाही, तू असंच मरशील, तुला करिअरमध्ये कधीतरी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल, तुझ्यासारख्या मुलीला आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही, करिअर बर्बाद होईल, असंही त्या मुलींना म्हणत त्यांचा मानसिक छळ केला असा आरोप त्यांच्यावरती आहे। अशी तक्रार काही मुलींनी केली असून पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला। हे प्रकरण सध्या राज्यामध्ये प्रचंड चर्चेत असून पाटील यांच्यासोबत पुणे पोलिसांवरती प्रचंड टीका होते। घरगुती हिंसाचार प्रकरणात आश्रय दिल्यानं कोथरूड पोलिसांनी संभाजीनगरच्या पोलिसांनी कोथरूडमध्ये राहणाऱ्या मुलींना मारहाण केल्याचं हे प्रकरण आहे। यातच PSI प्रेमा पाटील यांच्यावरही आरोप झालेत। आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो का हे पाहावं लागेल।